नमस्कार. तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत आहेत का ज्याचा उलगडा तुम्हाला अजूनही झालेला नाही? कदाचित तुम्हाला असं वाटतंय की खूप मेहनत करूनही यश अगदी हाताशी येऊन निसटून जातंय किंवा नात्यांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होतोय. मेष राशीच्या माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाचे संकेत देणारा एक आरसा आहे. आज 6 मे 2026 आणि आज आकाशातील ताऱ्यांची स्थिती काहीतरी अत्यंत विलक्षण सांगत आहे. जर तुमची रास मेष असेल आणि तुमची ईश्वराकडे मनापासून श्रद्धा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या भागात मी अशा काही गोष्टींचा उलगडा करणार आहे, ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमचा एक सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात मोठी ऊर्जा घेऊन येऊ शकतो. मेष रास म्हणजे अग्नितत्व, जिथे ऊर्जा आहे, उत्साह आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. पण कधीकधी हीच जिद्द आपल्याला घाईघाईत निर्णय घ्यायला लावते आणि आपण संकटात सापडतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संयम आणि संधी यांचा एक अद्भुत संगम घेऊन आला आहे. ग्रहांची चाल असं सुचवते की तुमच्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून जो गोंधळ सुरू होता, तो आता शांत होणार आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला असं वाटू शकतं की तुमच्या कामाची दखल कोणी घेत नाहीये, पण सावध राहा, कारण तुमच्यावर कुणाची तरी गुप्त नजर आहे. ही नजर तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करू शकते. समजा तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत आहात आणि तुम्हाला वाटतंय की हे पूर्ण होणार नाही, तर आज अचानक एखादी व्यक्ती मदतीला येईल जिची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. व्यवसायात गुंतलेल्या माझ्या भावांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी उत्तम आहे. पण कोणताही करार करताना कागदपत्रे दोनदा वाचायला विसरू नका. आर्थिक बाबींकडे वळताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसा येतो, पण तो टिकवणंही एक कला आहे. आज मेष राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग दिसत आहेत, पण हा लाभ कदाचित पैशाच्या स्वरूपात नसेल, तर एखाद्या मौल्यवान माहितीच्या स्वरूपात असू शकतो. कदाचित जुनं अडकलेलं देणं अचानक परत मिळेल किंवा एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग तुमच्या समोर उभा राहील. पण इथेच तुम्हाला सावध राहायचं आहे. अचानक आलेल्या पैशाचा माज न करता तो योग्य ठिकाणी कसा गुंतवता येईल याचा विचार करा. आजचा दिवस बचतीचा संकल्प करण्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या घरातील सुखशांती आणि तुमची आर्थिक स्थिती यांचा जवळचा संबंध असतो, त्यामुळे आज विनाकारण खर्च टाळा. तुमच्या मनात अनेक स्वप्न आहेत, गाडी घेण्याचं, घर घेण्याचं किंवा मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याचं. ही स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस पायाभरणीचा ठरू शकतो. नात्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेष राशीच्या व्यक्ती खूप हळव्या असतात, जरी त्या बाहेरून कठोर दिसत असल्या तरी. आज तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. जर तुमच्यात काही दिवसांपासून वाद सुरू असतील, तर आज पुढाकार घेऊन ते मिटवण्याचा प्रयत्न करा. एक लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी कधीकधी झुकावं लागतं आणि झुकणारी व्यक्ती कधीच लहान होत नाही. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आज तुमच्यासाठी ढाल म्हणून काम करेल. विशेषतः आईच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. अनेकदा आपण कामाच्या व्यापात इतके गुंतून जातो की ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांनाच वेळ द्यायला विसरतो. आज संध्याकाळी कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. तुम्हाला मिळणारी मानसिक शांतता कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज एखादं नवीन नातं तुमच्या आयुष्यात दस्तक देऊ शकतं. पण घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं मेष राशीच्या स्वभावात असतं, कारण तुम्ही सतत धावपळ करत असता. पण आज तुमचं शरीर तुम्हाला काही संकेत देत आहे. थोडा थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. हे संकेत म्हणजे तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज आहे. बाहेरचं खाणं टाळा आणि भरपूर पाणी प्या. तुमची ऊर्जा हीच तुमची खरी संपत्ती आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी योगा किंवा ध्यानधारणा नक्की करा. मनात येणारे नकारात्मक विचार आज तुम्हाला थोडे अस्वस्थ करू शकतात, पण घाबरून जाऊ नका. हा केवळ ग्रहांच्या भ्रमणामुळे होणारा तात्पुरता परिणाम आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक पुस्तकांचं वाचन करा. आता आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज दुपारी 12 ते 3 या दरम्यान तुम्हाला एक असा अनुभव येऊ शकतो जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाची जाणीव करून देईल. हा बदल तुमच्या नोकरीत असू शकतो किंवा तुमच्या राहत्या ठिकाणी असू शकतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारावाच लागतो. या बदलाला घाबरण्याऐवजी त्याला संधी म्हणून पहा. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस विशेष फलदायी ठरणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या करिअरला एक वेगळी दिशा देईल. मेष राशीच्या माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल तर आजचा दिवस नियोजनासाठी उत्तम आहे. तुमच्या छंदाला व्यवसायात बदलण्याची हीच ती वेळ आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यास मदत करेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाहीये? जर हो, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्या घरातील देवाऱ्यासमोर एक तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात थोडीशी हळद टाका आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर मारुती स्तोत्राचं पठण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून यशाचे मार्ग मोकळे करेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असू द्या, कारण श्रद्धेशिवाय कोणतेही कर्म फळ देत नाही. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल आणि तुम्ही तो करणार असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल. अनेकांना वाटतं की भविष्य हे आधीच लिहिलेलं असतं, पण ज्योतिषशास्त्र आपल्याला हे सांगतं की आपण आपल्या कर्माने नशिबात बदल करू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये ती ताकद आहे की त्या शून्यातून विश्व निर्माण करू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आहे. तुमच्या कोणत्या चुकांमुळे तुम्हाला मागे राहावं लागतंय याचा विचार करा. रागावर नियंत्रण मिळवणं हे तुमच्यासाठी आजचं सर्वात मोठं आव्हान असेल. कुणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत रहा आणि तुमचं काम बोलू द्या. शत्रू आज तुमच्या विरोधात काही कारस्थानं रचण्याची शक्यता आहे, पण तुमची हुशारी आणि संयम त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. जसं दिवस पुढे जाईल तसतसं तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे. रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी आज दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल ईश्वराचे आभार माना. कृतज्ञता ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. आजच्या दिवशी पांढरा किंवा लाल रंगाचा वापर तुमच्यासाठी शुभ ठरेल. जर शक्य असेल तर आज गाईला गूळ आणि चपाती खाऊ घाला. यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष दूर होण्यास मदत होईल. मेष राशीचे आजचे भविष्य सांगताना मला हे जाणवते की येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. फक्त तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील. आजचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला नवीन ऊर्जा मिळते. तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्याही तुम्ही मांडू शकता. आम्ही प्रयत्न करू की पुढच्या भागात त्यावरील उपाय सांगता येतील. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतात. मेष राशी आजचे भविष्य आणि जेमिनी हॉरोस्कोप टुडे संदर्भात आपण जी चर्चा केली ती तुमच्या फायद्याची ठरेल अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांची रास मेष आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी योग्य मार्गदर्शन मिळेल. शेवटी जीवनात कितीही संकटे आली तरी डगमगून जाऊ नका. तुमची मेष रास तुम्हाला लढण्याची ताकद देते. संकटांना संधीत रूपांतरित करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी अधिक आनंदाचा आणि यशाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून रोजचं राशी भविष्य तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.